तर मंडळी, आपला प्लॅन फसला ड्यू टू सम रिझन्स. आज आपल्याला पालखी बघायचा जो बेत होता तो काही पर्सनल इश्यूजमुळे काही जमलं नाही ते. सो मी आता निघालो आहे चिपळूणवरून. स्वतः वाजले आहेत संध्याकाळ झालेलीच ऑलमोस्ट. आय गेस 5 वाजायला आलेत. हां, 5 वाजून 10 मिनटं झालेत आणि मी इथून निघालो आता. सो आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अराऊंड 3 तास तरी जायचं आहे इथून. सो मी विचार केला आहे की इथून पहिली आपण जायचं आहे रत्नागिरीला गणपतीपुळ्यामध्ये. सो बाप्पाचं दर्शन घेऊया संध्याकाळी. बाप्पाचं दर्शन घेऊ मस्तपैकी आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंगला तिथे स्टे करूया गणपतीपुळेलाच. आणि उद्या नेक्स्ट डे मॉर्निंगला आपण राईड कंटिन्यू करू आपली. सो असा काहीसा माझा बेत आहे. लेट्स सी. आणि तर गुगल मॅपसुद्धा लावलेला आहे आणि आपल्याला इथून आता सरळ 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 जायचं आहे. मेन म्हणजे आता आपण पडणार चिपळूण हायवेला बाहेर. सो लेट्स सी. इव्हनिंग चालली आहे सध्या. खूप शांत वातावरण आहे आजूबाजूला आणि राईड पण फुल पीसफुली चालली आहे आपली. तर गाईस हे बघा, काय पाहिजे म्हणजे थोडी ऑफ रोडिंग पॅच आहे इथे, पण आजूबाजूचा परिसर बघा ना. पावसात काय ग्रीनरी होत असेल इथे आणि काय राईडला मजा येत असेल. म्हणजे अनएक्सपेक्टेड वेदर होणार इथे पूर्ण पावसाळ्यामध्ये. सो जस्ट इमॅजिन. तर मी ना तुम्हाला जे बोलतो ना कोकणामधले ना रस्त्यांची जी सुंदरता बोलतो ना, ती ही जी नागमोडी वळणं असतात ना, ह्यांच्या प्रेमात पडायला होतं कोकणात आलं की. आणि आयुष्यामध्ये ना एक तरी सोलो ट्रिप हवी माणसाला. कारण की ना ही सोलो ट्रिपच आहे ना त्याला त्याच्या पुढच्या आव्हानांसाठी ना तयार करते. कारण की एकांतात जगलेलं हे आयुष्य आहे ना, हे खूप काही गोष्टी शिकवत असतं. त्यासाठी आयुष्यात एकदा तरी सोलो ट्रिप केलीच पाहिजे. तर तेच मी आता अनुभवतो आहे. कधी असं स्वप्नात सुद्धा मी विचार केला नव्हता की मी सोलो ट्रिप करेल. कारण की मला लिटरली ना, मी टू बी ऑनेस्टली सांगतो तुम्हाला की मला सोलो ट्रिप खरंच नाही आवडत. माझ्यासोबत 1-2 जण तरी मी असं प्रेफर करतो की चला मित्रांसोबत जाऊ. बट आज मला असं वाटतंय की यार माझी हिरकणी आणि मी असलो ना तर मी जगाच्या पाठीवर तिच्यासोबत कुठेही जाऊ शकतो जर पॉसिबल असेल तर. म्हणजे माझं आणि हिरकणीचं माझ्या बॉन्ड असं झालंय ना की यार आम्ही दोघं एक दूजे के लिए रहते ना, वैसा वाला बॉन्ड आहे हमारा. ते असंच असतं. तुम्ही ना माणसाला प्रेम करा आणि तुमच्या बोलतात ना वाहनाला किंवा तुमच्या मशीनला प्रेम करा. मशीन विल गिव्ह यू 100% रिटर्न. कारण की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही तिला किती जीव लावता. जेवढा तुम्ही जीव लावणार तेवढीच साथ तुमची मशीन तुम्हाला देणार. आणि हिरकणी ही माझी मशीन नाही, ती ही माझा जोडीदार आहे. आणि प्रत्येक राईडमध्ये हिने आजपर्यंत माझी साथ कधी सोडली नाही. म्हणजे माझी फर्स्ट राईड असून दे हिरकणीवरची, मला आठवते मुंबई ते श्रीवर्धनची असू दे, टिल आजची ही राईड असू दे मुंबई ते चिपळूण, आणि आता ही कोस्टल राईडकडे जातो आहे. तर ह्या पूर्ण राईडमध्ये माझ्या हिरकणीने मला कधीही एकटं टाकलं नाही. ती आयुष्यात माझ्यावर कायम अशीच उभी होती, अशीच उभी असेल आणि माझ्या मते अशीच उभी राहणार पुढे सुद्धा. सो मी हाच विचार करेल की हिरकणी, आय लव्ह यू अँड thank you for everything. Thank you for to be a part of my life, and you are the best one. You are my best one.
टू बी ऑनेस्ट. तिथून आपल्याला आहे 13 ते 12 किलोमीटरवरती चिपळूण. सो चिपळूण नंतर आपण नुसती रटारट गाडी पळवणार आहोत. त्याच्यानंतर डायरेक्ट संगमेश्वर आणि त्या आतल्या रूटनी त्या सिनिक व्ह्यूनी आपण जाणार आहोत टुवर्ड्स गणपतीपुळे बाप्पाच्या दर्शनाला. सो हा रस्ता ना मध्ये फक्त खराब होता म्हणून मी कॅमेरा बंद केला, बोललो काय खराब रस्ता दाखवायचा. सो आता रस्ता पुन्हा एकदा चांगला लागला आहे आणि सुसाट पण तेवढाच खतरनाक आहे कारण की समोरून वाहन आले काही दिसत नाहीत घंटा पण. सो तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल ना अशा रस्त्यांचा तर गाडी प्लीज पळवू नका, कारण की मी आता ना यूज टू झालो अशा शार्प टर्न्सशी. सो मला काय वाटत नाही, मी पटकन ना गाडी कट मारून काढू शकतो. आणि मला बाजूला ना सॅडल बॅगचा मला ना पूर्ण प्रॉपर एक्सपिरियन्स आहे आता लावून, त्याच्यामुळे मला अंदाज आहे की गाडी केवढ्या याच्यातून निघून जाईल पटकन. सो हे बघा मी कॉर्नरिंग बघा कशी करतो पटकन, अशी सिम्पल अँड स्वीट. ही बघा. सो तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल ना तर प्लीज असं काही ट्राय करू नका. उगाच ॲक्सिडेंट होण्यापेक्षा सेफ ड्राईव्ह करा, हळू जावा, आरामात जावा, निवांत जावा, काही नाही. तर काही फायनली आपण चिपळूणला बाहेर पडलो आहे. सो आता मेन मार्केटमधून चाललो आहे चिपळूणच्या. तर इथे थोडीशी ट्रॅफिक लागणारच आहे आपल्याला. सो हा क्रॉस करून आपल्याला सावर्डा संगमेश्वर करत जायचं आहे. आणि संगमेश्वरच्या ज्या मेन जो संगमेश्वरचा इथं ब्रिज येतो जो आधी, त्या ब्रिजच्या इथून आपल्याला राईट टर्न टाकून आतमधल्या रस्त्याने निघून जायचं सरळ आतमध्ये. सो तो रस्ता आपल्याला शॉर्टकट आणि एकदम क्विक जो बोलतो ना क्विक वे असतो तो आपल्याला गणपतीपुळ्याला पोचवतो तो रस्ता. लेट्स सी व्हॉट्स कॅन हॅपन. बट ही राईड खूप मेमोरेबल राहणार एवढं तर नक्की आहे, कारण की या राईडमध्ये खूप सारी मजा मस्ती झालेली आहे, खूप सारे कांड झालेले आहेत. सो त्याच्यामुळे काही गोष्टी मेमोरेबल तर राहणारच ना. ऑलराईट गाईज, तर चिपळूण आपण सोडतो. फ्युलिंग तर आता केली आहे, फक्त मजबूत फ्यूल आज यूज झाला आहे. मी 4 वेळा फ्युलिंग झाली असेल माझी वाटतं. मला एक समजत नाही गाडी काय करते, एवढं पेट्रोल खाते कसं काय. नाही परवडलं मला पेट्रोलला गाडी. काहीतरी विषय गेला पाहिजे. सो आता सनसेट तर होतोच ऑलमोस्ट. आता 6 वाजत आलेत. 6 वाजत का मे बी 6 वाजले असतील आता. सव्वा 6 झालेत गाईज. सो मी ट्राय करतो आहे लवकरात लवकर ना गणपतीपुळ्याला पोचायचा, कारण की आपल्याला तर रूम पण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रूम घेऊन मग आपल्याला स्टे करायचा आहे. नंतर आता थोडी एडिटिंग पण करेल. त्याच्यानंतर विचार करतो सकाळी दर्शन करतो किंवा मग आता बाप्पाचं दर्शन करूया. असा दोघींपैकी एक प्लॅन आहे, बघू काय ते डिसाईड करू, किंवा दोन्ही टायमाला दर्शन करू, काय हरकत नाही. सो लेट्स सी काय काय होतं आहे ते. आणि आपली राईड म्हटलं आणि त्याच्यामध्ये काही कांड झाले ना असं होणार नाही. सो आपल्या राईडमध्ये काही ना काहीतरी कांड होतच असतात. सो लेट्स सी. आज तर एवढा मोठा इश्यू झालाच आहे, म्हणजे आपण ज्याच्यासाठी एवढा मुंबईवरून निघालो तिथं काय भेटलंच नाही. सो आता फायनली मेन हायवेला कनेक्ट झालं आहे सिटीमधून बाहेर पडून. तर सिटीची ट्रॅफिक तर अवॉइड झाली आता. आता इथून डायरेक्ट 60-70 डायरेक्ट कल्टी. सो गाईज माझा आवडीचा घाट लागलेला आहे. इथे मला जी कॉर्नरिंगला मजा येते ना, म्हणजे एक तर परशुराम घाट आणि एक हावाला. लास्ट टायमाचा तो सीन खूप फेमस झालेला माझावाला. ते 2 ट्रक होते अशा आणि मी बाजूने झोप करून काढलेली. मम्मीने तर माझा ब्लॉग बघितला आणि ज्या शिळं घातलेलं ना मला, भाई साहब डेंजर. म्हणजे मेरा कातिलवाला सीन हो गया था तभी. मम्मा गोना किल मी बट आय सेव लिटिल बिट. आता संध्याकाळ झाली आहे, ऑलमोस्ट 6:30 झालेत आणि इथून तरी मला एक दीड तास लागेलच. सो आजची राईड संध्याकाळची काळोखात होणार आहे. काळोखात चालू केलेली राईड काळोखात संपवतो आहे.
गाडी फुल लोडेड आहे आपली. आणि हाच पॅच होता जिथे मी तर दोन ट्रकच्या मधून मी गाडी काढलेली, 2 ट्रकच्या बाजूनी, सॉरी. पंची 286 किलोमीटर आणि आपली नवीन लालपरी 286 किलोमीटर पणजी जायचं. काय बोलता, गोवाचा प्लॅन करायचा काय? सो गाईज फायनली आपण संगमेश्वर क्रॉस केलं आहे आणि आय एम गोईंग टुवर्ड्स गणपतीपुळे आता. तर काळोख अजून झालेला आणि डोळ्यावर मजबूत झोप आहे माझ्या. जस्ट आता संगमेश्वर स्टेशन गेलं. आता मी त्या फाट्याची वाट बघतो जिथून तुम्हाला संगमेश्वरला जायला लेफ्ट मारायचं आणि गणपतीपुळ्यासाठी ती गल्ली घ्यायची आहे. मला वाटतं आपण लवकरच पोचायला आलो आहे. आणि काळोख तर ऑलमोस्ट पडतो आहे. काळोख आता नो डाऊट त्याच्यामध्ये की काळोख पडणार नाही. काळोख आता पडायला आलेला आहे. सो चला चला चला. बघा हा हायवे सोडून आपल्याला घुसायचा इकडे खाली. सो गणपतीपुळ्याला जायला आपल्याला हा रस्ता पकडायचा आहे. इथून खाली उतरायचं आहे. तर बघा इथं लिहिलं आहे गणपतीपुळे 41 मीटर. सो लेट्स गो. चला पुढे भेटू. आता दाखवल्यासारखं काय नाही. चला तरी पण इट्स टाइम टू टर्न ऑन अपनी येल्लोवाली लाईट. या सो क्लिअर विजिबल होईल आता सगळं. लेट्स गो. मला हा आतला रस्ता ना खूप प्रचंड आवडतो. का माहिती आहे का? कारण की हा ना एकदम सरळ प्लेन रस्ता आहे, मस्त रस्ता आहे आणि कुठे असे फालतूचे हे नाही आहेत स्पीड ब्रेकर. ते म्हणतात ना शेवटी बाप्पाचं बोलावणं येतं तेव्हाच सगळ्या गोष्टी होतात. तर माझा असं प्लॅन नव्हता आज की गणपतीपुळ्याला जायचा. बट शेवटी बाप्पाचं बोलावणं आलं आणि योग जुळून आले. यालाच म्हणतात योग जुळून येणं. कारण की ध्यानीमनी नसताना जो करून आणतात तोच असतो. करता धरता निर्माता साक्षात गणपती बाप्पा. तर हे सगळं त्याच्याच कृपेमुळे झालं असं मी म्हणतो. सो डोळ्यावरची झोप थोडीशी उडाली आहे. आशा करतो की जायपर्यंत झोप नको येऊ दे फक्त. कारण की हा रस्ता आहे ना खूप शार्प टर्न्स आहे. सो माझे डोळे आणि एक्सिलेटर आणि ब्रेक हे तिन्ही गोष्टी टायमावरती काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप. सो गाईज काय नाईट राईड चालली आपली भाई साहब. मला वाटतं सोलो आणि एवढ्या रात्रीच्या अशा ठिकाणी ही माझी पहिलीच राईड असेल. Beep.
तर गाईज आपण थोड्या वेळामध्ये गणपतीपुळेला पोचतो आहे. ऑलमोस्ट इथून आता 15 किलोमीटर राहिलं आहे. आता मी आलो आहे जाका देवीला. सो इथून अराउंड 15 किलोमीटर्सवरती आहे गणपतीपुळे. लेट्स सी. ऑलमोस्ट आपली जर्नी तर कंप्लीट झालेलीच आहे आणि फार थोडासा प्रवास राहिला आहे. सो आय एम एक्सायटेड अँड यू स्टे ट्यून. आणि ही कोकण राईड ना खूप बेस्ट होणार, कारण की उद्याच्या कोकण राईडमध्ये आपण बघणार आहोत आरे वारेचा तो सुंदर असा बेल्ट, त्यानंतर कोस्टल रूट, जेट्टीज, आणि आपली हिरकणी पहिल्यांदा जेट्टीमधून जाणार आहे राईडच्या दरम्यान. लास्ट टाइम जेव्हा मी गोवा करायला गेलो तर सेकंड टाइम. सो अनदर मोमेंट, अनदर थिंग, मेमोरेबल थिंग. सो मी पण खूप एक्सायटेड आहे. टुमॉरो ओनली फॉर टुमॉरो, कारण की उद्या घडणार आहे आपल्या आयुष्यातला चांगला दिवस, कारण की आपण करणार आहोत कोकण कोस्टलची सुरुवात. सो उद्याचं माझं लोकेशन आहे देवबाग बीच. सो गाइस फायनली वी रीच ॲट गणपतीपुळे. इथून 2 किलोमीटरवरती गणपतीपुळे आहे. सो ही राईडची समाप्ती आणि या राईडची सांगता होते आहे इथेच. सांगता नाही म्हणता ना, या राईडची समाप्ती आता इथेच होणार आहे गणपतीपुळ्याला. सो आता इथून मी जाऊन पहिली रूम बघणार, एक रूम घेणार, त्याच्यानंतर फ्रेश बिश होऊ आणि मग आपण जाऊ जरा फूड खायला आणि सकाळी मग बाप्पाच्या दर्शनाला जाऊ. मे बी आता मंदिर बंद होईल. सो मी विचार करतो की सकाळीच जातो मस्त फ्रेश होऊन, चांगला आंघोळ विंघोळ करून परत एकदा, तर बरं होईल जरा ते. बघितलं काय, अशा लोकांसाठी आपल्याला काय रेट आहे? एसी नॉन एसी दोन्हींचे काय रेट आहे? 2 टाईपमध्ये रूम आहेत आपल्या इथे. एक की सो गाईज फायनली रूममध्ये पोचलो आहे. खूप अशी एक्झॉस्टिंग माझी राईड होती, अक्षरशः खूप एक्झॉस्ट झालेलो. सो हा काहीसा रूम आहे. इथे समोर टी व्ही, इथे आपले सगळे रायडिंग गेअर्स मी सुकट टाकले आहेत. हे आपले सगळे ॲक्सेसरीज, हा बेड, इथे पण अर्ध्या गोष्टी अशाच पडल्यात आणि तिकडे समोर वॉशरूम आहे आणि तो समोर AC आणि तिथे वॉशरूम. सो एवढीसाचा कॉम्पॅक्ट रूम आहे. आणि हा रूम मला पडला आहे 600 रुपीजला विथ बार्गेनिंग स्किल्स, म्हणजे 600ला. तर मग तुम्हाला पण हा रूम बुक करायचा असेल ना तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देईल. गणपतीपुळे मंदिराच्या एकदम समोरच आहे, जवळच. वायफाय फॅसिलिटी, हॉट वॉटर, TV फॅसिलिटी, देन त्यांची डायनिंग पण आहे खाली. सो नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला सांगा, मी कमेंटमध्ये तुम्हाला त्या हॉटेलचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दोन्ही देईल. तर आजची ही राईड मी इथेच संपवतो. उद्याची राईड पुन्हा आपली नवीन चालू होणार आहे कोकण कोस्टलची. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवरती प्रेस नसेल केलं तर त्यालाही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला येतीलच. आणि जसं तुम्ही माझ्या त्या पाठच्या सिरीजला जसं तुम्ही प्रतिसाद दिला तसंच भरभरून प्रतिसाद ह्या माझ्या कोकण सिरीजला द्या अशी मी आशा ठेवतो. आणि तुमच्याकडून मी आपसे हम विदा लेते हैं. तर चला, टाटा, बाय बाय. भेटूया लवकरच उद्याच्या भागामध्ये. सो चला, बाय बाय.